नमस्कार, आप देख रहे हैं एसएमएस न्यूज के खबरें। यह है जनता की आवाज और जनता के साथ एसएमएस न्यूज। नमस्कार, आप देख रहे हैं एसएमएस न्यूज के खबरें। मैं हूं जितेंद्र मिश्रा। आइए देखते हैं थाने का खबरें। 32वां मैराथन दौर मेहर शर्मिला पिंपोलकर ने अध्यक्षता में वर्षा मैराथन दौड़ की नरेंद्र वाल्के हॉल में प्रेस कॉन्फ्रेंस में जानकारी दिया है कि थाने में जो मैराथन दौड़ होना है वह 30 तारीख को सुबह 7 बजे होना है, जिसकी जानकारी उप महापौर कृष्णा पाटिल, सभागृह नेता हनुमंत जगदाले, विरोधी पक्ष नेता सानू पठान, अतिरिक्त आयुक्त मनीष जोशी, उप आयुक्त मीनल पालंडे ने पत्रकार परिषद में दिए जानकारी। एसएमएस न्यूज चैनल को सब्सक्राइब करें और लाइक करें, देखना ना भूलें एसएमएस न्यूज चैनल। आइए आगे देखते विस्तार से खबरें। आणि त्यामुळे त्यांना चेस नंबर या ठिकाणी दिला जातोय, तो महापौर महोदयांनी दिलेला आहे। या पाठोपाठ लहान मुलांसाठीचे टी शर्ट सुद्धा त्यांचंही अनावरण मान्यवरांनी करावं अशी विनंती आहे। 5 वर्षाखालील 8 वर्षाखालील अशा ज्या वेगवेगळ्या स्पर्धा या निमित्ताने घेतल्या जातात, त्या मुलांकरता जो टी शर्ट दिला जाणार आहे त्याचंही अनावरण सर्व मान्यवरांनी करावं अशी सर्वांना विनंती आहे। अभिजित पवार याचा देखील प्रभाग समितीचे अध्यक्ष सौभाग्यवती मीनल संखे मॅडम यांना देखील या ठिकाणी गिफ्ट दिलं जातं। त्यानंतर महापौर महोदयांना सर्वांना नमस्कार, जय महाराष्ट्र। खरं तर 32वी वर्षा महापौर मॅरेथॉन स्पर्धा ही 6 वर्षांनी आयोजित होत आहे आणि त्याचा आनंद मला वाटतं ठाणेकरांसोबत
पूर्ण महानगरपालिकेला तेवढाच आहे. कारण सर्वांच्याच चेहऱ्यावर एक प्रकारचं आनंद आज इकडे दिसत आहे. मला वाटतं संपूर्ण राज्याचे लक्ष या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन 30 ऑगस्ट 2026 रोजी होणार आहे त्याच्याकडे आहेच. प्रशासकीय राजवटीनंतर ही महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवावी याच्यासाठी मला वाटतं सन्माननीय व्यासपीठावर बसलेले सर्व सन्माननीय मान्यवर तसंच महापालिकेतले सर्व अधिकारी, त्याचप्रमाणे मला असं वाटतं मिनल पालांडे मॅडम आणि निमेश देसाई दादा, तुमचं नाव जर मी इथे घेतलं नाही तर मला वाटतं कुठेतरी हे होईल. तर खूप मेहनत तुम्ही दोघांनी खरं तर घेतली आहे. माझ्यासाठी ही पहिलीच वर्षा मॅरेथॉन महापौर स्पर्धा आहे आणि ही वर्षा मॅरेथॉन स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने खरं तर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच धर्मवीर गुरुवर्य आनंद दिघे साहेब यांनी चालू केलेली ही वर्षा मॅरेथॉन स्पर्धा खरं तर आज 32व्या वर्षा मॅरेथॉन पर्यंत पोहोचलेली आहे आणि त्याचा आनंद आणि त्यामध्ये असलेला सहभाग मला वाटतं ठाणेकरांबरोबर पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळे पार्टिसिपेट या स्पर्धेमध्ये होतात. तसं बघायला गेलं तर शाळेतल्या विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत विविध गटांमध्ये ही स्पर्धा आयोजित केली जाते. धाव प्रगतीची, गतिशील ठाण्याची या घोषवाक्याखाली ही स्पर्धा आपण आयोजित केलेली आहे. यंदा पुरुष 21 किलोमीटर, महिला 21 किलोमीटर ही सर्वात मोठी खरं तर स्पर्धा आहे. त्याच्यानंतर या स्पर्धेमध्ये मला वाटतं 25,000हून अधिक धावपटू सहभागी होतातच, पण मला वाटतं या वेळेला यापेक्षाही अधिक धावपटूंनी याच्यामध्ये सहभाग घेतला आहे आणि स्पर्धेत आपलं नाव नोंदवलेलं आहे. 21 किलोमीटर पुरुष आणि महिलांनंतर 10 किलोमीटर 16 वर्षातील महिलांसाठी पण ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. त्याच प्रकारे 18 वर्षावरील पुरुष यांच्यासाठी ही स्पर्धा आहे. 5 किलोमीटर 15 वर्षावरील मुले आणि मुली आणि 3 किलोमीटर 12 वर्षाखालील मुले आणि मुली तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी ही स्पर्धा 1 किलोमीटर आयोजित केलेली आहे. ठाणे महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी आणि अधिकारी हेही त्याच उत्साहाने या स्पर्धेमध्ये भाग घेत असतात. रन फॉर फन यामध्ये सगळेच वयोगटातल्या स्पर्धकांना याच्यामध्ये भाग घेण्यात येईल आणि अशा प्रकारे ही ठाणे वर्षा मॅरेथॉन स्पर्धा आपण तुमच्या सर्वांच्या सहभागाने आणि ठाणेकरांच्या सहभागाने पूर्ण करूया आणि यशस्वी करूया एवढंच इथे बोलेन. धन्यवाद. नमस्कार, आप देख रहे हैं SMS न्यूज के खबरें. यह है जनता की आवाज और जनता के साथ SMS न्यूज. नमस्कार, आप देख रहे हैं SMS न्यूज के खबरें. मैं हूं जितेंद्र मिश्रा. ये देखते हैं आज का खबरें. थाने के 12% फाउंडेशन प्रस्तुतित आनंद चित्रकथा जो कि थाने महानगर पालिका हॉल नरेंद्र बल्लाल हॉल में एक आयोजित किया गया है. 25वां पुण्यतिथि आनंद दिघे साहब के पुण्यतिथि पर एक कार्यक्रम आयोजित किया गया है जिसमें कि दिलीप बारटक्के ने फाउंडेशन द्वारा एक कार्यक्रम का आयोजित किया गया है जिसमें नवी मुंबई, थाने, पनवेल, कल्याण, भीमंडी के विद्यार्थियों को सम्मानित किया जा रहा है. SMS न्यूज चैनल को सब्सक्राइब करें और लाइक करें. देखना ना भूले SMS न्यूज चैनल. आइए आगे देखते विस्तार से खबरें. आणि शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप शिंदे हे देखील 10
स्पर्धकांनी मुलांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला आणि जवळपास 150 ते 250 चित्र तिथे प्रदर्शित केलेली आहेत. या मुलांनी दिघे साहेबांचा चेहरा रेखाटण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती त्यात जमीन आसमानचा फरक आहे. नो डाऊट आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे सगळ्याच कलाकारांच्या मागे, सगळ्याच त्या अडीअडचणी असणाऱ्या माणसांच्या मागे उभे असतात. पण माझ्यावर त्यांचं एक जरा विशेष प्रेम असल्यामुळे ते माझ्या पाठीशी इतक्या खंबीरपणे उभे होते. आज जर दिघे साहेब असते तर मला असं वाटतं 75 वर्षाचे असले असते आणि आज जर ते असले असते तर परिस्थिती. किशोरजींनी दिघे साहेबांना बघितलं नव्हतं, पण दिघे साहेबांच्या मनात काहीतरी होतं म्हणून ते मला 2दा भेटले होते. आणि ते काय होतं हे मला 2022 साली कळलं जेव्हा मी चित्रपट निर्मिती केली तेव्हा. दिघे साहेबांना मी 2दा भेटलो होतो. एकदा भेटलो होतो जाऊबाई जोरात या नाटकाच्या प्रयोगाच्या निमित्ताने मार्मिकच्या वर्धापन दिनाला आमचा प्रयोग होता. तेव्हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब ते नाटक बघायला आले होते. धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या हस्ते होणार होतं. आम्ही त्यांची वाट बघत बसलो होतो सगळे. ते आले, प्रचंड गर्दी होती. माझा मित्र त्यांना रिसिव्ह करायला गेला आणि मी सगळ्या त्या गर्दीमध्ये मी मागे उभा होतो. काय कोणास ठाऊक ते थांबले आणि त्यांनी मला बोलवून घेतलं आणि म्हणाल्या, आज तुझा प्रयोग नाही का? त्यांना ती आठवण होती. म्हटलं नाही, आज नाही माझा प्रयोग, आज गॅप आहे. माझ्या खांद्यावर हात टाकला. आम्ही पायऱ्या चढत चढत वर गेलो. त्यांनी ते ओपनिंग केलं आणि मी त्यांच्या बाजूलाच उभा होतो. असं ते बसले होते. माझ्या मित्राने त्यांना विचारलं, तुम्ही काय घेणार, चहा घेणार? तर तेव्हा गोल्ड स्पॉट मिळायचं. ते आता बंद झालं गोल्ड स्पॉट. समोर गोल्ड स्पॉटच्या बाटल्या ठेवलेल्या होत्या. म्हणजे ते दे, अर्ध काही खराब होत नाही. पण जेव्हा धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा जीवनपट मी 2022 साली केला, तो यशस्वी झाला, तेव्हा माझ्या लक्षात आलं की तो अर्धा गोल्ड स्पॉट त्यांचा आशीर्वाद होता मला. आणि एवनेट मल्टीमीडिया प्रायव्हेट लिमिटेड, एवनेट म्हणजे संतोष तुम्ही का, संयुक्त विद्यमाने आनंद चित्रकथा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. 25वा धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा स्मृतिदिन आहे आणि त्या कार्यक्रमाकरता उपस्थित सर्व मान्यवर, आमचे पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप शिंदे, आमचे गटनेते पवनजी कदम, या कार्यक्रमाचे आयोजक माजी गटनेते, 12% फाउंडेशनचे सर्वा आणि आमचे मित्र दिलीपजी 12% आणि उपस्थित सर्व कला शिक्षक, कलाप्रेमी आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब प्रेमी नागरिक, समोर माझे मित्र आलोक काटदरे की ज्यांचा आवाज हा कायम मी ऐकत असतो आणि किशोर कुमार असेल, मोहम्मद रफी असेल, यांची गाणी आपल्यापर्यंत पोचवण्याचं ते काम करत असतात. आणि ज्यांचा स्वतःचा त्यातले आलोक काटदरे, त्यांच्यासोबत आम्ही कार्यक्रम केलेले आहेत. आणि सर्व मान्यवर, दिलीप 12% गेले महिनाभर किंवा त्याच्यापेक्षा जास्त त्याच्यासोबत आमची संतोष धुरी असतील, ही सर्व मंडळी हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता प्रचंड अशी मेहनत घेत होते. मला त्यावेळी सांगितलं, अरे नक्की दिलीप करतोस काय तू? तर म्हणाला की दिघे साहेबांचे चित्राचं प्रदर्शन करतोय. मला सकाळी कार्यक्रमाला येईसपर्यंत असं वाटत होतं की नामवंत चित्रकार असतात, त्या चित्रकारांनी दिघे साहेबांवरती काही चित्र काढली असतील, त्याचं प्रदर्शन असेल. यापूर्वी दिघे साहेबांचे काही फोटोग्राफ्स आहेत, काही जी क्लिप आहे त्यावेळी मी पाहिलं आणि मला कळलं की नामवंत चित्रकारांचं हे प्रदर्शन नाही आहे, तर दिघे साहेबांचे काढलेले फोटोचं प्रदर्शन नाही आहे, तर दिलीप 12% यांनी शालेय विद्यार्थ्यांकरता कला शिक्षकांच्या सहकार्याने एक चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती.
आणि त्या मुलांना विषय दिला होता धर्मवीर आनंद दिघे साहेब. खूप चांगली कल्पना आहे दिलीप, आज त्याच्यासाठी कौतुक करतो. कारण धर्मवीर आनंद दिघे साहेब आज नाही म्हटलं तरी 25 वर्ष त्यांना जाऊन झालेले आहेत. आम्हाला मी आमचं म्हणजे भाग्य समजेल की त्यांच्या समवेत आम्हाला काम करण्याची संधी मिळाली. आणि दिलीप बाळटक्के आणि माझी मैत्री किंवा आमची पार्टनरशिप ही दिघे साहेबांनी घडवली होती, ती आजही कायम आहे. आमच्या दोघांच्या आयुष्यामध्ये दिघे साहेबांचा वाटा खूप मोठा आहे. सामाजिक कार्यकर्ता म्हणून तर आहेच, राजकीय पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आहे, परंतु आम्हा दोघांना जवळ बोलवून त्यांनी आम्हाला समजवलं होतं की सैन्य हे पोटावर चालतं, फक्त ही दुनियादारी करू नका, काहीतरी कमवायला शिका. उद्योजक बंद करायला लावला होता ते धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी. त्याच्यामुळे आपले सामाजिक कार्य, राजकीय काम, राजकीय गुरु तर ते आहेतच, परंतु एक मार्गाला लावणारे आम्हाला हे धर्मवीर आनंद दिघे साहेब, हे इथे जाहीरपणे मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो. विषय कशासाठी आहे की यापूर्वी ज्या ज्या लोकांनी देशासाठी असेल, महाराष्ट्रासाठी असेल, जगासाठी असेल, जी परंपरा, जी वैभवशाली परंपरा त्यांची होती, त्या व्यक्ती कोण होत्या हे येणाऱ्या पिढीला कळावं म्हणून इतिहास हा विषय आहे. आम्ही जेव्हा शाळेत जायचो तेव्हा सुरुवातीला वाटत की कशाला ठेवलंय, याचा उपयोग काय, रोजगार करताना, नोकरी मिळताना या सगळ्या व्यक्तिरेखांचा उपयोग काय. शाळेत असताना सुरुवातीला तसं वाटत होतं. 10वीला गेलो तर स्कोरिंगसाठी इतिहास हा अगदी इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र हा एकदम चांगला 100 पैकी 90, 85, 95 मार्क्स देणारा सब्जेक्ट म्हणून चांगला वाटत होता. आणि नंतर लक्षात आलं की इतिहास या विषयाचं महत्त्व की आपल्या देशात, आपल्या जगामध्ये, आपल्या राज्यात ज्या ज्या लोकांनी हा देश, हे राज्य, हा जिल्हा वैभवशाली करण्याकरता ज्यांनी प्रयत्न केले, त्यांची आठवण येणाऱ्या पिढीला राहावी. त्यांनी केलेल्या चुका असतील, त्यांनी केलेलं चांगलं काम असेल, ते सुद्धा कळावं आणि ती वैभवशाली परंपरा कायम आपल्या मनात, हृदयामध्ये साठून राहावी, याकरता त्या इतिहासाचा हा विषय निवडलेला आहे. तशाच पद्धतीने येणाऱ्या नवीन पिढीला, शेवटी दिघे साहेबांचं एवढं मोठं कार्य आहे की तुमच्या आमच्या पिढीतली लोक विसरू शकत नाही, परंतु येणाऱ्या नवीन पिढीला सुद्धा चित्र काढण्याच्या दृष्टीने मग कोण होते धर्मवीर आनंद दिघे साहेब, काय करत होते, मग त्यांच्या ते पालकांना विचारलं असेल, त्यांनी त्यांच्या शिक्षकांना विचारलं असेल, त्यांच्या मित्रांना विचार